मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका रागातच सुधाला म्हणते, आनंदी काय म्हणतीये तर मी घर जोडायला आली आहे, पण तसं नाही आहे, ती तर घर तोडायला आली. आणि आपली अक्षू ती तर सारखी त्या आनंदीला वहिनी वहिनी करते. तर आता वृंदा म्हणते, बघ ना, सुधाच्या नाकावर टिचून आपली अक्षू ही आनंदीला वहिनी म्हणते. आणि भाऊजींना तर काय जगात एकच मुलगी दिसते, ती म्हणजे आनंदी चेहऱ्याची मुलगी. आता आपण किती जण राहिलो, इनमिन 4 माणसं. सुधा, पण तू तिच्या बोलण्यात येऊ नकोस. आपण अजिबात तिच्या बोलण्यात यायचं नाही आणि तिच्या बाजूने जायचं नाही. तेव्हा आता सुधा, तू खूप भोळी आहेस, तुला काही माहीत नाही, ती घरात ठाण मांडून बसेल असं वृंदा रागातच म्हणते. तर आता सुधा म्हणते, मला तर कळतच नाही नक्की काय करावं, कारण जर ती घरातच राहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता वृंदा म्हणते, ती घरातून कशी जात नाही ते मी पाहतेच ना, ती नाही गेली तर तिचा बाप जाईल. त्यावरती सुधा म्हणते, म्हणजे तू काय करणार आहेस? तेव्हा तिच्या घरचे तिला नक्कीच घेऊन जातील, अशी वेळ आपण तिच्यावर आणू. तर आता आनंदीचं जीणं कसं हराम करायचं हे मला माहिती आहे, वृंदा आता म्हणत असते. आणि शलाकावती लगेच रूममध्ये जाते. तेव्हा सुधाला आता खूप टेन्शन येतं. तर आता रूममध्ये गेल्यानंतर वृंदा लगेच मालतीला फोन करते आणि म्हणते, काय हो, तुमची मुलगी तुम्हाला एवढी जड झाली होती तर आमच्या घरात कशाला आणून टाकायची? गळ्यामध्ये एखादा दगड बांधायचा, नाहीतर विहिरीत ढकलून द्यायची. आता मालती म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा वृंदा म्हणते, जे खरं आहे ना तेच बोलतीये, कारण जर तुम्ही आता तुमच्या आनंदीला घेऊन नाही गेलात तर तिचं जगणं खरंच मी हराम करून टाकेल आणि तुम्हाला असं वाटेल की तिचं पहिलंच सासर बरं होतं. तेव्हा शलाका म्हणते, आमची आनंदी खरंच खूप गुणी आहे, ती कुणालाही कधी त्रास देणारच नाही. तेव्हा वृंदा म्हणते, तुमची आनंदी जर एवढी गुण उधळणारी असेल तर तुमच्या इकडे तिला घेऊन जा ना गुण उधळायला, आणि जर घेऊन नाही गेलात तर तिची काही खैर नाही. आणि जर तुम्ही तिला इथून घेऊन गेला नाही तर आमची जबाबदारी नाही तिच्या बाबतीत काय काय घडू शकतं ते. असं मालतीला आता घाबरवून वृंदा फोन ठेवते. घाबरलेल्या अवस्थेतच मालती म्हणते की माझ्या मुलीबरोबर असं काही होऊ शकत नाही. दुसरीकडे वृंदा आता शलाकाला म्हणते, बघ आता काय काय होतं, तिची आई खूप घाबरली असेल आणि उद्या तिला घ्यायला येईल, तिच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असेल. तेव्हा रंगावरून आठवलं, उद्या जांभळा रंग आहे असं शलाका म्हणते, मी माझी साडी प्रेसला देते. पुढे शलाका म्हणू लागते, अगं आई, आनंदीला सुद्धा जांभळ्या रंगाचा ड्रेस आहे. तेव्हा शलाकाला लगेच वृंदा म्हणते, तो ड्रेस घेऊन ये. कशाला तो ड्रेस इकडे आणायचा उगीच, असं शलाका विचारते. ता म्हणते, जे सांगितले काम ते पटकन कर, असं म्हणून आता ती शलाकाला पाठवून देते. वृंदा मनातल्या मनात विचार करू लागते, ह्या आनंदीने माझ्याशी पंगा घेऊन खरंच खूप मोठी चूक केली आहे. माझ्या आदर्शला नाकारलं आणि त्या सार्थकचा हात धरून या राजाध्यक्षांच्या घरात आली. आता तिचं जीणं असं हराम करून टाकेल ना की नावाची वृंदा नाही, असं म्हणून ती हसते. तर शलाका तितक्या ड्रेस घेऊन येते. तर वृंदा आता कात्रीने तो ड्रेस फाडून टाकते. तेव्हा आता शलाकाला जरा धक्काच बसतो. तर आता तो ड्रेस पुन्हा तिच्या जागेवर ठेवून दे असं वृंदा म्हणते. तेव्हा शलाका तो ड्रेस ठेवायला जाते. इकडे सार्थक आता घरी आलेला असतो. आनंदी रूममध्ये बसलेली असते. सार्थक तितक्यात तेथे येतो आणि तिला हाय असं म्हणतो. ती काहीच बोलत नाही. तर आता सार्थक म्हणतो, मी तुमच्यासाठी खूप छान गिफ्ट आणलंय. तेव्हा असं म्हणून तो लगेच तो जांभळ्या रंगाचा ड्रेस दाखवतो. तो म्हणतो की उद्यापासून तुम्हाला ऑफिसला यायचंय. तेव्हा आनंदी खुश होते. तर सार्थक म्हणतो, उद्या सगळेजण जांभळ्या रंगाचा ड्रेस घालणार आहेत, तुम्ही पण हा ड्रेस घालून यावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आता आनंदी म्हणते, असं गिफ्ट वगैरे मला नको आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, का? तेव्हा मी तुमचा नवरा आहे ना, तुम्ही माझी बायको आहात, या नात्याने मी देतोय. माझ्या बाजूने हे अगदी खरं आहे. तेव्हा आनंदी म्हणते, सर मी तुम्हाला सांगितलं ना, मला नको हे गिफ्ट आणि नको तुमचे ते उपकार, माझ्याकडे आहेत दुसरे ड्रेस, ते मी घालेल. सार्थक म्हणतो की पण जांभळ्या रंगाचा? तर आनंदी म्हणते, हो आहे माझ्याकडे जांभळ्या रंगाचा ड्रेस, तो मी घालेल. तर आता तुम्हाला जर ड्रेस नाही घ्यायचा तर हे तरी घ्या, असं म्हणून आय मास्क आता आनंदीकडे देतो. तेव्हा आनंदी म्हणते, याचे किती रुपये झाले? तेव्हा सार्थक म्हणतो, का बरं? आनंदी म्हणते, सांगा तरच मी घेईल. तेव्हा आता सार्थक म्हणतो, 200 रुपये झालेत. तेव्हा आनंदी लगेच 200 रुपयाची नोट काढून सार्थकला देते. तेव्हा सार्थक म्हणतो, हो याची काही गरज आहे का? तर आनंदी म्हणते, मग नको मला हा आय मास्क. तर सार्थक म्हणतो, बरं ठीक आहे.
च्या कपाटात आनंदी ड्रेस ठेवत असताना तिला समजतं जांभळ्या रंगाचा ड्रेस पूर्णपणे फाटला आहे। तेव्हा आता सार्थक म्हणतो आता तर तो घालता सुद्धा येणार नाही। आनंदीला जरा धक्काच बसतो। तेव्हा आता सार्थक लगेच त्याने आणलेला तो ड्रेस तिच्याकडे देऊ करतो, पण आनंदी तो घेत नाही। नंतर आता ती तेथून जाते। सार्थकला वाईट वाटतं, तर जी 200 रुपयाची नोट असते सार्थक ती एका पेटीमध्ये ठेवतो आणि त्या पेटीवर आनंदी असं नाव लिहितो। तर दुसरीकडे मालती ही सप्तशृंगी आईच्या पाया पडते आणि म्हणते माझी आनंदी सुखात नाहीये, मला तिकडे जायला हवं आणि तिला घेऊन यायला हवं असं म्हणून आता मालती निघालेली असते। तेव्हा अण्णा तिला अडवतात आणि काय झालं विचारतात। ती म्हणते आपली आनंदी तिकडे कधीही सुखी राहू शकत नाही, मला लवकरात लवकर तिकडे जायलाच हवं, आनंदीला इकडे आणायला हवं। तेव्हा अण्णा म्हणतात अगं मालती जरा थांब, अंशुमनराव एवढे तिला त्रास देत होते हे तिने प्रत्यक्षपणे सांगितलं, तरीही तू नेहमी म्हणायचीस की तू तिकडेच जा अंशुमन बरोबर राहायला, आणि इकडे तर तशी परिस्थिती सुद्धा नाहीये, नाहीतर लोक काय म्हणतील असा सतत मनात तुझ्या विचार यायचा। आता वृंदा काकूने तुला फोन केला, तुला सांगितलं की आनंदीला इकडे मी त्रास दे, तू त्यांना उत्तर का नाही दिलं की तुम्हाला लोक काय म्हणतील। शलाका म्हणते पण माझ्या आनंदीला तिथे त्रास असताना मी तिला तिथे कशी राहून देऊ। तेव्हा आता सार्थक सर आणि अंशुमनमध्ये खूप फरक आहे असं अण्णा म्हणतात। अगं आनंदीला तिकडे काही त्रास नाही, सार्थक सर तिकडे हिमालयासारखे तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। तरीही शलाका म्हणते मला खूप काळजी वाटते। अण्णा म्हणतात थांब मी सार्थक सरांबरोबर तुझं बोलणं करून देतो असं म्हणून आता ते लगेच सार्थकला फोन करतात। तेव्हा सार्थक म्हणतो काका बोला। तेव्हा शलाकाला तुमच्याबरोबर बोलायचंय, तिला आनंदीला त्रास होईल की काय अशी भीती वाटतेय। तेव्हा आता सार्थक म्हणतो काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता आनंदी आमच्याकडे आहे। मला माहिती आहे घरचे सगळेजण आमच्या लग्नाच्या विरोधात असले तरीही तुमच्या मुलीला कोणताही त्रास होणार नाही, ती अगदी आनंदी राहील याकडे माझं लक्ष आहे। मी खंबीरपणे काहीही झालं तरी तिच्या पाठीमागे उभा आहे। मी तुम्हाला वचन देतो आनंदी नेहमी सुखात असेल। तर आता आई सप्तशृंगीच्या आशीर्वादामुळेच आनंदी सार्थक सरांच्या घरी गेलीये, मलाही माझ्या लेकीची काळजी आहे, तू फक्त आपल्या देवीवर विश्वास ठेव म्हणून अण्णा मालतीला जवळ घेतात। दुसरीकडे केदारने रेश्माला आता भेटायला बोलवलेलं असतं। तेव्हा आनंदी ही घर सोडून कधीही जाणार नाही असं आता केदार रेश्माला म्हणतो। तुला असं कोण म्हणालं असं रेश्मा विचारते। तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलंय की ती घर जोडायला आलीये, तोडायला नाही। जर आनंदीने सार्थक आणि सुधा काकूचं पॅचअप करून दिलं आणि सुधा काकूने आनंदीला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं, कारण सार्थकचं मनापासून आनंदीवर खूप प्रेम आहे, तो तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो आणि तिचं मन जिंकण्यासाठी सुद्धा। त्यावरती आता रेश्मा रागातच त्याच्याकडे पाहू लागते। तर आता केदार म्हणतो रागात पाहू नको, ही फॅक्ट आहे, कारण त्या आई आणि मुलामध्ये गोडवा निर्माण करण्याचं काम आनंदीने केलं तर त्या घरातून कधीही जाणार नाही। त्यावरती रेश्मा म्हणते गप्प बस, असं काहीही होणार नाही, मी 100% खात्री देऊन सांगते, कारण सुधा काकूंना डिओर्सी मुलगी सून म्हणून कधीच नकोय। तर इकडे आनंदी आता झोपलेली असते, तिने डोळ्यांवर आय मास्क देखील लावलेला असतो। तेव्हा सार्थक उठून पाहतो आणि म्हणतो बायको तू झोपलीस, अगं आय मास्क जसा घेतला तसा तू माझ्याकडून तो ड्रेस सुद्धा घ्यायचा, मी किती चॉईस करून आणला होता तुझ्यासाठी जांभळ्या रंगाचा, आणि तू कोणता ड्रेस घालणार उद्या, तो व्हाईटवाला, खूप हट्टी आहात तर मी खूप जिद्दी आहे असं म्हणून तो त्या कपाटातून आता तो व्हाईट रंगाचा ड्रेस घेतो आणि लगेच बाहेर ठेवायला जातो। मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी मस्त बंगल्यामध्ये बसली आहे आणि आपल्याला इथे एवढ्याच्या खोलपाटात ठेवले असं मनोज म्हणतो। तेव्हा ती तिकडे आईश करत नाही असं अण्णा म्हणतात आणि जास्त बोलला तर मग बघ। तेव्हा तो विचारतो काय करणार आहात तुम्ही, मारणार आहात ना, मारा मग मला। तर आता अण्णांना खूप राग येतो। इकडे सार्थकने आणलेला ड्रेस आनंदी घालते। सार्थकला आता खूप आनंद झालेला असतो। तेव्हा तो म्हणतो तुम्ही वकील झाला असता तर खूप त्रास झाला असता। त्यावरती आनंदी म्हणते आणि मग तुम्ही वकील झाला असतात तर आपली भेट कशी घडली असती। त्यावरती आता सार्थक म्हणतो तसं नाहीये, देव ज्यांना भेटवायचं ना त्यांना बरोबर भेटवतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।